एकनाथ खडसे यांनी पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत दिलेत, कारण भाजपकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही। अशी परिस्थिती भाजपमध्ये राहणं आता योग्य नाही, असं विधान एकनाथ खडसेंनी केलंय। तावडे नड्डांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता, मात्र काही जणांनी विरोध केला असावा, त्यामुळे प्रवेश जाहीर करण्यात आला नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय। तर खडसेंच्या विधानानंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्यात। लोकसभेत खडसेंशिवाय काहीही अडलं नाही असं दिसलं, असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला। आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल। भारतीय जनता पक्षाचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईन। नड्डाजी, विनोद तावडे आणि रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे। त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे, परंतु खाली त्याला विरोध झाला असावा, त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही। आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्य नाही। माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे। अशा स्थितीमध्ये मी आज आहे, पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल, तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे, तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल। लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि जळगावची, रावेरची रक्षा खडसे आणि त्या ठिकाणची दुसरी स्मिता वाघ यांच्या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं निवडून आणल्या। त्याच्यामुळे खडसेंशिवाय काही अडलंय असं लोकसभेत त्या ठिकाणी दिसलं नाही।